याचिका दाखल केली होती त्यावेळेस कोर्टानं दोन मुद्दे पुढे केले होते। एक, आपण 2019 मध्ये जो प्रस्ताव दाखल केला होता आपल्या ग्रामपंचायतनं, त्याच्यामध्ये जे जे मुद्दे होते ते कन्सिडर केले किंवा नाही, आणि दुसरा मुद्दा होता की अप्पर तहसीलचा जे प्रपोजल आहे ते कधी सबमिट झालं। त्यावेळेस आपल्याकडे अप्पर तहसीलच्या प्रपोजलची रिसिव्ह नसल्यामुळे कोर्टानं सांगितलं की आम्ही फक्त डायरेक्शन देतो डिटेलमध्ये ऑर्डर पास करण्याऐवजी। मग त्यावेळेस डायरेक्शन दिलं की अप्पर तहसीलचा जो काही प्रस्ताव आपला पेंडिंग आहे कलेक्टरकडे, त्याचा निर्णय 3 महिन्यांमध्ये, आणि जो मंत्रालयामध्ये आपला तालुका निर्मितीचा 2019चा प्रस्ताव पेंडिंग आहे त्याचा निर्णय 6 महिन्यामध्ये त्यांनी घ्यावा। पण त्याच्यानंतर आपण 21/11/2025, 4/12/2025 आणि 2026 मध्ये खूप सारे रिप्रेझेंटेशन केले की आमच्या रिट पिटिशनचा असा निकाल झाला असून तुम्हाला 6 महिन्यांमध्ये, आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्हाला 3 महिन्यामध्ये निकाल द्यायला किंवा निर्णय घ्यायला सांगितलं आहे, पण त्यांनी त्यानंतरही निर्णय घेतला नाही। त्यांनी निर्णय न घेतल्यामुळं आपल्याला परत एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले, आणि त्यानंतर आपण अवमान याचिका दाखल केली। अवमान याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाचं म्हणणं असं होतं की आपण जे रिप्रेझेंटेशन दिले त्याच्यामध्ये जे मिनिस्टर ऑफिसनं मीन टाईममध्ये काय झालं की आपण जेव्हा रिप्रेझेंटेशन कलेक्टर आणि मिनिस्टरला दिले, आपल्या रिप्रेझेंटेशनच्या बेसिसवरती कलेक्टर ऑफिसनं 14/5/2026ला एक लेटर काढलं होतं कलेक्टरला, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे असे ॲप्लिकेशन आले आहेत पिटिशनर निरंजन भूमकर आणि ॲडव्होकेट सोयांसो कडून, तर तुम्ही त्याच्यावरती काय निर्णय घेतला किंवा त्या प्रस्तावाचा आत्तापर्यंत कुठल्या स्टेजला तो आहे याचा आम्हाला रिपोर्ट द्या। त्याच्यानंतर त्यांचा रिपोर्ट मंत्रालयामध्ये गेला नाही, त्यानंतर आपण परत एकदा रिप्रेझेंटेशन दिलं आणि अवमान याचिका दाखल केली। अवमान याचिका दाखल केल्यानंतर मीन टाईममध्ये आपल्याला कलेक्टरकडून एक लेटर आले, एक पिटिशनरसाठी आणि एक पिटिशनरचे ॲडव्होकेट म्हणून मला, 19/6/2026ला, की आम्ही तुमच्या प्रस्तावावरती काम करत आहोत आणि सध्या तो आमच्याकडे पेंडिंग आहे। त्यानंतर कंटेम पिटिशनचं जजमेंट 16/7ला अवमान याचिकेची सुनावणी झाली। अवमान याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस कोर्टामध्ये AGPनी काही लेटर सबमिट केले, जे की मिनिस्ट्रीमधून कलेक्टर ऑफिसला आलं होतं लेटर 14/5/2026चं, आणि कलेक्टरनं जे पिटिशनरला आणि त्यांच्या ॲडव्होकेटला पाठवलं होतं ते दोन्ही लेटर, आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कलोड असल्यामुळं आम्हाला सदर माननीय न्यायालयानं जे काय अगोदरचे निर्देश दिले होते त्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही अप्पर तहसीलचा निर्णय द्या, त्याच्यावरती निर्णय घेता आला नाही तरी माननीय न्यायालयानं ते आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन कन्सिडर करून आम्हाला आणखी थोडासा वेळ देण्यात यावा। म्हणून मग कोर्टानं परत एकदा 16/7/2026ला पूर्ण सुनावणीनंतर मिनिस्ट्रीला 3 आठवड्यांचा टाईम दिला। त्याच्यामध्ये कलेक्टरनं अप्पर तहसीलचा जो प्रपोजल आहे तो परत मंत्रालयामध्ये पाठवला आहे असा आम्हाला निरोप आलेला आहे, आणि कंटेम अवमान याचिकेचा जो निकाल आला 16/7/2026चा, त्याच्यानंतरही आपण मंत्रालयामध्ये खूप सारे रिप्रेझेंटेशन दिले आहेत सगळ्या डिपार्टमेंटला। त्याच्यानंतर आपल्याला आता अवमान याचिकेमध्ये कोर्टानं सांगितलं होतं की ज्या काही तुमच्या क्युरीज असतील, म्हणजे मिनिस्ट्रीच्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसच्या तालुका निर्मितीच्या संदर्भात असतील किंवा अप्पर तहसीलच्या संदर्भात असतील, तर त्या ज्या काही क्युरीज असतील त्या पिटिशनरला वैयक्तिक हिअरिंगची संधी देऊन त्या सॉल्व्ह करा। म्हणजे आतापर्यंत तरी आपल्याला वैयक्तिक हिअरिंगची डेट मंत्रालयामधून समजली नाही, ती समजल्यानंतर आपण तिथं प्रत्यक्ष हजर होऊन सगळे डॉक्युमेंटेशन देऊ त्यांना, आणि मग त्याच्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल, जर आपल्याला तो मान्य असेल, त्यांनी जर अप्पर तहसील किंवा तहसील निर्मिती केली तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपण परत एकदा उच्च न्यायालयात जाऊ शकतो।